माणसाला माणूस का म्हणायचं? तो माणसासारखा दिसतो म्हणून, राहतो म्हणून आणि जगतो म्हणून. आणि त्याहीपेक्षा भयानक गोष्ट म्हणजे तो विचार पण तसाच करतो, म्हणजे माणसाला साधेसा. म्हणूनच ललित शहा जेव्हा इम्पोर्टेड टोयोटोमधून उतरला तेव्हा मी अवाक झालो. अहो, त्या गाडीने माझी नजर फिरवली, हे एक. आणि गाडी चालवणाऱ्या बाईला पाहून मेंदूला झिणझिण्या आल्या, हे दुसरं. केसांचा बॉब, बिनबाह्यांचा ब्लाऊज, कांतीपेक्षा तलम झिरझिरीत साडी, तीही साहेबाच्या देशात तयार झालेली, डोळ्याला गॉगल, ओठाला लिपस्टिक. आणि गाडीतून उतरता उतरता तिनं ललित शहाला केलेला शेक हँड. हे सगळं झापडं उतरवणारं होतं. अरे, हु इज दिस ललित शहा? जस्ट ए स्टेनो, म्हणजे दुसरा जे जे सांगेल ते लिहून घेणारा. शिपाई बोलवायला आला की रेघारेखांची वही आणि पेन्सिलला टोक करायला सवड सापडली तर, नाहीतर तशीच पेन्सिल गुण धावणारा एक स्टेनो. या माणसाला स्वतःचं मत नाही. साहेब जे सांगणार ते तो टाईप करणार, 3 प्रती करणार, एक साहेबाकडे, एक ओसी म्हणून, आणि एक स्टेनोची कॉपी म्हणजे स्वतःची. बस, हिअर एंड्स द मॅटर. हा साहेबाचा स्टेनो. साहेब नसतो तेव्हा ह्याला काम नसतं, पण साहेब जर संध्याकाळी 7पर्यंत थांबला तर ललित लटकला. पण मग दुसऱ्या दिवशी तो त्या हक्कावर उशिरा येतो. धावत पळत मास्टर पकडत नाही, तो ह्याचाच रुबाब करतो. मी त्याला क्वचित केव्हा तरी डिक्टेशनला बोलावतो. शक्यतो ते धाडस मी करत नाही, कारण एक रिवाज, साहेबाच्या स्टेनोला हात लावायचा नाही, तो पुरुष असला तरी. साहेबाचं काम लवकर संपलं तर राहिलेल्या वेळेत ललित पेरी मॅसन किंवा चेस वाचतो, चक्क ऑफिस हवर्समध्ये, चोरून नव्हे. त्याला पुस्तक लपवावं लागत नाही, तो त्याचाही रुबाब करतो. आणि रुबाब करणाऱ्यांचं हेच वैशिष्ट्य. केळीच्या सालीवरनं जरी मंडळी घसरली तरी घसरता घसरता रुबाब करतील आणि इतरांकडे हाय कंबक तू कभी घसराही नाही अशा नजरेने बघतील. कळवा नावाच्या सबरमध्ये ललित राहतो. या स्टेशनची मी फास्ट ट्रेनमध्ये असलो की दया येते आणि तिथे गाडी थांबली की राग येतो. कळवा, चिंचपोकळी, कांजूरमार्ग, विद्याविहार, मुंब्रा, नाला सोपारा या स्टेशनांचं हे असंच. कृष्ण अवतार, त्याची महती श्रेष्ठच, यात शंका नाही. पण देवकीच्या 7 मुलांनी मरण्याकरता जन्म घेतले होते का हो? ते बिचारे तसे, तशी मलाही स्टेशनं नेहमी वाटतात. पण ललितला आपण कळव्याला राहतो ह्याचाच रुबाब. त्याने तिकडे फ्लॅट घेतला, त्याला स्वस्तात पडला. बरं, बायकोही नोकरी करते, ललितला प्रश्नच नाही पडला. आणि गंमत म्हणजे ललितची बायको पण स्टेनो आहे. त्यांचं म्हणजे लव्ह मॅरेज, तेही 3 दिवसात. सगळंच झटपट, शॉर्ट हँडचा फायदा. 6-6 महिने भटकून तुम्ही आम्ही जे बोलत नाही ते या दोघांनी 3 दिवसात साधलं. मी विचारलं, काय रे, पत्रिका शॉर्ट हँडमध्ये छापल्या होत्या का? तो म्हणला, छापल्याच नव्हत्या. बरं, तुम्ही दोघं स्टेनो, मग घरी कोण कोणाला डिक्टेट करतं? त्याने उत्तरच दिलं नाही. तसा तो पुष्कळदा गप्प बसतो, मी लक्ष देत नाही. अशा माणसाने कळव्याला राहावं, ट्रेनने यावं. पण आज टोयोटोमधून बरोबर बाई आणि तिचा शेक हँड. तो समोरून बसला, त्याला आता काहीतरी बोलायचं होतं. तो सांगणार होता, मी आज कारमधनं आलो, पण ही सुरुवात काही खरी नव्हे, कारण मी म्हणणार मी पाहिलं. इथे संभाषण संपणार, पुढचा संवाद विझणार. मग काहीतरी आठवून तो म्हणाला, फोन करू का? करा. त्याने नंबर फिरवला. अरे, श्याम आला का रे? उत्तर आलं असावं. त्याने फोन बंद केला. आज यायला पाहिजे होता. हनीमूनला गेलेला माणूस, तो ठरल्या दिवशी परत येईल हे गृहीत धरायचं नाही. नाही, बरोबर आहे, पण मला राहवलं नाही. आय वॉन्ट टू नो समथिंग. भले, तसं नाही हो, मी त्याला काही हिंट्स दिल्या होत्या. ग्रेट आहात. हिंट्स म्हणजे तसंही नाही हो, तो जरासा खुळचट आहे. त्याचं एक लव्ह अफेअर होतं आणि बायकोपासून काहीही लपवायचं नाही हे त्याचं म्हणणं. पहिल्या भेटीत सगळं सांगणार हा हे का? मी त्याला सांगितलं, तो गाढवपणा करू नको. ते त्याने ऐकलंय की नाही एवढं पाहायचं आहे. प्रामाणिकपणा कुठे दाखवायचा हे देखील विचार करून ठरवायचं असतं. बायको किती चांगली, म्हणजे समजा 1,00,000त 1 आहे, तरी काही काही गोष्टी तिला कधीही सहन व्हायच्या नाहीत. आणि असं न सांगण्यासारखं प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. मी विचारलं, म्हणजे तुमच्याही? आणि मग मला फटकन समजलं की त्याला हाच प्रश्न हवा होता. हो, माझ्यासुद्धा. एकदा नाही, 2 वेळेला.
प्रेमाप्रेमात खरं फरक काही नसतो. ओढ, कुतूहल, हुरहुर, झोप, उडणं, उभे वारे लागणं आणि आपलं प्रेम हे जगातलं एकमेव आहे असं वाटणं. तरी देखील शहाने आत्ता सुस्कारा सोडला. मी सध्या तसा मजेत आहे. या आवाढव्य शहरात साध्या स्टेनोग्राफीवर मालकीचा फ्लॅट घेतलाय, कुणाचं देणं नाही, तरी त्रास होतो. ती कोण होती? तुम्ही आता पाहिलीत ना, तीच. काय सांगता काय? हा, तसा सगळा तो वेडपटपणाच. पण तुम्हाला आजही जाणवतं ह्याचा अर्थ तो वेडपटपणा होता असं का म्हणायचं? वय वर्ष 15, त्या वयात सिरियसली काही घ्यायचं नाही. पण नाही मनातून जात. कुठे भेटली? नवसारी. नवसारी? हां, इट इज माय नेटिव्ह प्लेस. मराठी छान बोलता. शिक्षण इथे झालं म्हणून. मला आता गुजराती चटकन समजत पण नाही. सुट्टी पडली की मी नवसारीला पळायचो. आमचं मोठं घर होतं. ही मृदुला तेव्हा समोर राहायची. आमच्या घरात मोठा झोपाळा. आजूबाजूच्या सगळ्या मुली झोपाळ्यावरती येत असत, पण ही बया येत नसे. तिचं लक्ष आमच्या घराकडे. माडीवर उभी असायची, झोपाळ्याकडे पाहायची. तिला म्हणे रीतसर आमंत्रण पाहिजे होतं. मी करणार नव्हतो. झोपाळ्यावर धांगडधिंगा घालणाऱ्या मुलींच्या खेळात मी कधी भाग घेतला नाही. मला ती यायला हवी होती, आपणहून आमंत्रण न करता. ती यायचीच नाही. माझी सगळी सुट्टी वाट पाहण्यात वाया जायची. पण तिचाही हट्ट. स्वतःवर चिडून मग मी नवसारी सोडत असे. शाळेला सुट्टी लागली की पुन्हा नवसारी. प्रथम माडीकडे पाहायचो. तीही पक्की, जांबाज. माझा येण्याचा दिवस माहिती असायचा. माडीत उभी असायची, ताठ कोरा चेहरा ठेवून. कधी मंद हसली नाही, निरोपादाखल हात हलवला नाही. एका मुक्कामात मात्र साली गंमत घडली. रात्री ते जेवण आटपून मी एकटा झोपाळ्यावर, आणि तेवढ्यात मृदुला हातात एक पातेले घेऊन आली. मी पाहतच राहिलो झोका थांबून. माझ्याकडे न बघता ती बाहेर गेली. मी जाम चिडलो. आईकडे गेलो. कशाला आली होती? तिला उरलेलं जेवण दिलं. आणि मग मात्र मी हादरलो. त्यांचं सगळं डबघाईला आलंय. परिस्थिती वाईट आहे. शेअर बाजाराचा भरोसा नाही. येतील ते जातील कधी ह्याचा पत्ता नाही. आई, किती दिवस झाले? झालं वर्ष. तिला ओळख देऊ नकोस. तुझ्या शाळेतल्या वह्यांची कोरी पानं एकत्र करून ती यंदा शिकतेय. घरातल्या घरात तुझेच शर्ट तिच्या अंगात असतात. मी न बोलता झोपाळ्यावरती आलो आणि जोर जोरात झोका घ्यायला लागलो. मी जाम चिडलो होतो. कुणावर मला समजत नव्हतं. दुसऱ्या दिवसापासून आईने कामगिरी सोपवली. रामाच्या देवळात दिवा लावून यायचं. गाडीत बसण्यापूर्वी मी आईला म्हटलं, मला दिवा का लावायला सांगत होतीस? मी खनपटीला बसलो. काही नाही रे, पोरगी रोज जेवण न्यायला येत होती. तुझा संकोच वाटायचा म्हणून. मग मी काही विचारलं नाही. पण डोक्यामध्ये एक भोवरा सतत फिरायचा की माझे जुने शर्ट तिच्या अंगात असतात. माझ्या कपड्यांना तिचा रोज स्पर्श घडतो, अगदी निकट स्पर्श. आणि जाम मनात वादळ उठायची. वहीवर अभ्यास करताना ह्याच वहीतल्या कोऱ्या कागदांना आता तिचा हात लागणार हा विचार मनात आला की त्या कोऱ्या कागदावर मी खुळ्यासारखा हात फिरवत बसत होतो. अभ्यास करता करता पटकन ती समोर यायची, माझा शर्ट घालून. मला त्रास व्हायचा. अंगातून वाफा निघायच्या. छे, इट वॉज रिअली ए टॉर्चर. बरं, पुढे? नाही, तशी आता फारशी कहाणी राहिलेली नाही. मृदुला बोलली कधी सांगा? एका सुट्टीत मी अचानक नवसारीला गेलो आणि तिला रेड हँडेड पकडली. एकटीच आमच्या झोपाळ्यावरती बसून मस्त गाणं गात होती. आज एवढी वर्ष झाली, पण ते गाणं असं डोक्यात कुठेतरी घुमतं. पुढे व्हावं, आणखीन म्हणावं, फार सुरेख गातेस. पण काय हो, वेडपट वय, पोच कमी, डोक्यात कुठला तरी राग. तिचा अभिनंदन करायच्या ऐवजी मी पुढे जाऊन तिला विचारलं, केम तारो बद्दारुआ पती गया? तिने दाणकन उडी मारली आणि ती निघून गेली. नंतर ती नवसारी सोडून गेली. देणी भागवण्याकरता त्यांना घर विकावं लागलं. नवसारी सोडण्यापूर्वी झोपाळ्यावरती मनसोक्त बसून घ्यावं म्हणून एकदा ती अशीच आली. मी तातडीने मुंबईला परत जायचं ठरवलं, कारण माझ्यासमोर तिने जायला नको होतं. पण शेवटपर्यंत मी पुढाकार घेतला नाही. तीच बोलायला आली. आई घरात नसताना, मी झोपाळ्यावर, ती समोर. फार उपकार केलेत माझ्यावर, काय देऊ? म्हटलं काही नको, एकदा झोपाळ्यावरती बस, बाकी काही नको. ती झोपाळ्यावर बसली. रड रड रडली. मी तिला झोका थांबला की देत राहिलो, पुरे म्हणेपर्यंत देत राहिलो.
निरोप घेऊन निघाले तेव्हा मी तिला म्हटलं, माझं एक काम करशील, तू सध्या माझा जो शर्ट घरात घालतेस तो मला परत दे, आईला न सांगता. देशील? तिने शर्ट दिला. मी मुंबईला आलो. तो शर्ट ज्या दिवशी मी माझ्या अंगात घातला तेव्हा अंगातल्या ज्वाळा शांत झाल्या. त्या रात्री जी झोप लागली तशी झोप कधी तिला पाहिल्यापासून लागली नव्हती. दुसऱ्या दिवशी तो शर्ट स्वच्छ धुवून ठेवायचा म्हणून मी मोरीत गेलो. धुण्यापूर्वी खिसा तपासला. त्यात एक चिठ्ठी होती. तिने मला लिहिलं होतं, હું ભવિષ્યમાં તમને મળીશ તો રૂઆબથી મળીશ. मी जाऊ होता. कुठे? मी हाफडे घेतला सरळ. का? खरं सांगू, काल मृदूला भेटली, आणखी सगळं उधळून गेलो. 24 वर्षांनी भेटली. अर्थात भेटली म्हणण्यापेक्षा मीच तिला भेटलो. नवसारी सोडून फॅमिली बडोद्याला गेली. पुन्हा नशीब फिरलं. हातात पैसा आला. शेअर बाजारात पत वाढली. हिचं लग्न झालं. त्यानंतर बाईसाहेब 16 वर्ष अमेरिकेत होत्या. अमेरिका सोडल्यावर गाडी सकट इथे आली. वडील गेलेले, पण ह्या बाईने काय करावं? नवसारीची प्रॉपर्टी पुन्हा विकत घेतली. त्याच माणसाकडनं परवा पत्ता मिळाला. तिने जुहूला बंगला घेतल्याचं कळलं. अहो, चैन पडेना, विश्वास बसेना, सगळं खोटं वाटावं असं वाटू लागलं. तिने आग्रह करून मला ठेवून घेतलं. मी बंगला शोधून काढला. रात्रभर गप्पा मारल्या, गाणी ऐकली, अमेरिकेतले कलर्ड फोटो पाहिले. परत कधी आली, कशी आली, बंगला कसा घेतला, सगळं ऐकवलं. आणि आज गाडीतनं ऑफिसमध्ये सोडलं. बरं, मग जाता का? माझं टाळकं एकदम आऊट झालंय. माझं कामात लक्ष लागणार नाही. या पोरीने माझा कचरा करून टाकला. सगळा आनंद घालवला. तिला शोधायच्या भानगडीत का पडलो हेच मला कळत नाही. अरे पण साहेब, तुम्हाला माहिती नाही, जुहूच्या बंगल्यात मृदुलानं प्रत्येक खोलीत लहान मोठे झोपाळे बांधलेत डनलॉपच्या गादी सकट. 4-5 महिन्यांनी ललित पुन्हा काहीतरी बोलायला आला. बाहेर एक बाई भेटायला आलेत, पाठवून दे. ती बाई आत आली. पटकन ललित उठून उभा राहिला. जसवंतीबेन तू? तिला निरोप देऊन तो परत आला. जाताना माझ्याकडनं 100 रुपये घेऊन गेला. ती गेल्यानंतर परत आला. हे आमचं दुसरं विजलेलं अफेअर, कॉलेज असतानाचं. हां, म्हणजे त्या मानाने हो, गद्दे 25शीतलं. ही जसवंतीबेन. बेन? हो, आता सगळ्या बेनच, दुसरं काय म्हणणार. अहो, पहिल्यापासून ती बेनच ठरली. अफेअर म्हणजे आमचा पागलपणा. हो, आम्ही क्लासमेट्स. आम्ही बसवाले, ती मोटरवाली. त्या काळापासून केव्हा तरी बाईसाहेबांनी बसस्टॉपवर आमच्याकरता गाडी थांबवली. आता कॉलेज क्वीनची गाडी आपल्याकरता थांबली म्हटल्यावर काय वाटलं असेल. भीत भीत बसलो. सगळ्या स्टुडंट्ससमोर रुबाबात उतरलो. टाळ्या आणि स्टॅम्पिंगच्या दंडनाटात वर्गात प्रवेश केला. 21 रुपयाची भेळ खायला घातली सगळ्यांना. कुणीतरी एक जण सावकार झाला. आम्ही हिरो झालो. दुसऱ्या दिवशी पुन्हा गाडी. तिला सांगितलं, बाई गं, तुझी लिफ्ट काल मला 21 रुपयाला पडली. तिने ऐकलं नाही. सकाळ संध्याकाळ गाडी. मी भाबडेपणाने सगळं बोलायचो. तिला मृदुलाची आठवण म्हणून जपून ठेवलेला शर्ट पण दाखवला. काय म्हणली? ती म्हणली, तू भाबडा आहेस, स्वाभिमानी आहेस, तुला रुबाब करता येतो, ही एक क्वालिटी आहे, इतरांपेक्षा निराळा आहेस. ती मनापासून म्हणत असावी. पण आमच्याजवळ गॉसिप सुरू झालं. आम्ही लग्नाबद्दल विचारलं. तिने शांतपणे लग्न ठरल्याचं सांगितलं. ती माझ्याकडे फक्त मित्र म्हणून बघत होती. तिला गप्पा गोष्टी करण्याकरता पुरुष पाहिजे होता. मी मैत्रीचा गैरफायदा घेतला नाही याबद्दल तिने मला मोठं सर्टिफिकेट दिलं. पण त्या वेळात काय मला सर्टिफिकेट्स पाहिजे होती का? कारण नंतर लग्नाला गेलो, पुष्कळदा भेटली. पेडर रोडचा फ्लॅट तिने पाहायला बोलवलं. मी काही गेलो नाही बाबा. तिचा तृप्त संसार मी पाहावा म्हणून तिने 1000दा बोलवलं. आपल्याला जमलं नाही. कळव्याला एके दिवशी शोध काढत आली. दरवर्षी कंपनीची कॅलेंडर्स पाठवते. आणि आज एवढ्या वर्षांनी आली ती अशी. का? मुलाला नोकरी पाहिजे. तिची ही अवस्था. अहो, धंदा म्हटलं म्हणजे असंच असतं. पार्टनर्सनी पानं पुसली, दिवाळं फुंकलं. ओहो. आणि जसवंतीचा नवरा विचित्र. रेस, जुगार, बाई. तुमच्याकडनं 100 घेतले, तिला दिले. आता राहते कुठे? कळव्याच्या पलीकडे, अंबरनाथ. एकदम माय गुडनेस. अहो, नवऱ्याची प्रॉपर्टी पुष्कळ ठिकाणी. अंबरनाथला एक चाळ राहिली. 2 खोल्यात गेली राहायला. दिस इज लाईफ. ह्या रविवारी काय वाटेल ते करून तिला भेटायला गेलं पाहिजे. सहज नाही हो, आता अधूनमधून चौकशी करायला पाहिजे. का? शी नीड्स मी. मी हसलो. का हसलात? खरं बोललो तर रागवाल. नाही रागवत. मिस्टर शहा, मला वाटतं की तुमचं मृदुलावर पण प्रेम नव्हतं आणि जसवंतीबेनवर सुद्धा. कशावरून? अहो, मृदुलाकडे पाहिल्यावर तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता
आणि जसवंतीची परिस्थिती पाहून तुम्हाला त्रास व्हायला पाहिजे होता, पण तुमच्या प्रतिक्रिया अगदी उलट आहेत. हो ते मला माहीत आहे, माहीत नाही काही म्हणा, मला फक्त एवढंच माहीत आहे की मृदुलापेक्षा माझी गरज जसवंतीबेनला जास्त आहे. आता मी गप्प बसायला हवं होतं, पण मी बोललो. जसवंतीला तुमची जेवढी गरज आहे ना, त्यापेक्षा तुम्हाला तिची जास्त गरज आहे. मला जे म्हणायचं होतं ते ललितला समजलं. दिस इज नोटेड असं म्हणून तो ताठ मानेने केबिनच्या बाहेर पडला. त्याच्या रुबाबाकडे पाहताना मनात विचार आला की अशी जसवंतीबेन भेटावीच लागते, त्याशिवाय जुहूच्या बंगल्यातले झोपाळे विसरता येत नाहीत.